नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे अनुवंशिकता व परिवर्तन या पाठाचा पुढील भाग, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी आणि व्हेरिएशन या पाठाचे आपण मुद्दे पाहूया. मागील भागात आपण अनुवंश म्हणजे इनहेरिटन्स म्हणजे सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा अभ्यास आपण ज्या शाखेमध्ये करतो ती शाखा म्हणजे अनुवंशिकी शास्त्र, जेनेटिक्स, आणि त्याचाच भाग आहे इनहेरिटन्स. नंतर अनुवंशिकता, लक्षणे व लक्षणांचं प्रकटीकरण याची आपण माहिती मागच्या वेळेला घेतलेली आहे. आजच्या भागात आपण शिकणार आहोत मेंडेलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत, मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स आणि गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग, डिसीजेस ड्यू टू क्रोमोसोमल ॲबरेशन्स म्हणजे डिसऑर्डर्स. तर प्रथम आपण जाणून घेऊया मागील भागात आपण काय शिकलो. इनहेरिटन्स आणि अनुवंशिकता. हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल. माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे जी आहेत ती संततीकडे संक्रमित होणे या प्रक्रियेला म्हणतात हेरिडिटी, अनुवंशिकता. आणि म्हणूनच मानवाचं जे बाळ असतं ती मानवाची संतती मानवासारखीच दिसते, कुत्र्यांची पिल्लं कुत्र्यासारखीच दिसतात, कबुतराची पिल्लं कबुतरासारखीच दिसतात, बरोबर ना. तर ह्याला म्हणतात हेरिडिटी. आणि जी हेरिडिटी किंवा ही अनुवंशिकता ज्या घटकांवर अवलंबून आहेत, लक्षणांचं प्रकटीकरण, ते घटक आपण पाहिले मागच्या पाठात. त्यातला पहिला घटक फार महत्त्वाचा, तो म्हणजे गुणसूत्र, क्रोमोसोम्स. सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये असणारा हा घटक व अनुवंशिक गुणधर्म, हेरिडिटीसाठी कारणीभूत अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा असा घटक म्हणजे गुणसूत्र. हे गुणसूत्र 2 घटकाने बनलेली असतात, केंद्रक आम्ल, न्यूक्लिक ॲसिड आणि प्रथिने. हे आपण त्यामध्ये गुणसूत्रांचे भाग पण पाहिले. हा जो मध्ये जो बिंदू असतो ज्यामुळे गुणसूत्राचे 2 भाग दिसतात त्याला गुणसूत्र बिंदू म्हणतात. आणि त्यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात, गुणसूत्र भुजा, आणि हा पी भुजा आणि क्यू भुजा. आणि त्यामध्ये हा जो खालचा जो लांब भाग आहे DNA. त्याचबरोबर आपण गुणसूत्राचे प्रकार पाहिले. गुणसूत्र बिंदूच्या स्थानावरून हे 4 प्रकार पडतात. मध्यकेंद्री म्हणजे मेटासेंट्रिक, उपमध्यकेंद्री सबमेटासेंट्रिक, अग्रकेंद्री ॲक्रोसेंट्रिक आणि अंत्यकेंद्री म्हणजे टिलोसेंट्रिक. दुसरा आपण एक भाग पाहिला की जो अनुवंशिक लक्षणं कारण पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी जो आवश्यक किंवा कारणीभूत असा घटक म्हणजे DNA, जो गुणसूत्रामध्ये आहे. गुणसूत्र आपण पाहिलं ना, गुणसूत्र ही केंद्रक आम्ल, न्यूक्लिक ॲसिड, ते हे आहे पहिलं डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड DNA. ज्याचा शोध कोणते शास्त्रज्ञ, एक स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी लावला. प्रथम केंद्रकात सापडले म्हणून त्याचं नाव केंद्रक आम्ल, आणि नंतर त्यांची प्रतिकृती तयार केली वॉटसन व क्रिक यांनी. सर्पिला आकार आहे DNAचा. त्यानंतर आपण जीन्सची माहिती घेतली. जनुके म्हणजे काय? DNAमधील जे रेणुखंड असतात, भाग या चित्रात तुम्हाला दिसत असतील पहा. DNAचे सर्व भाग तुकडे 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 आपण रेबिनीचे जर तुकडे केले तर त्या रेणुखंडांना काय म्हणतात? जीन्स असे म्हणतात. जीन्समध्ये जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक सर्व माहिती जीन्समध्ये साठवलेली असते. त्यानंतर आणखी एक घटक आपण पाहिला, आणखी एक महत्त्वाचं न्यूक्लिक आम्ल, ते म्हणजे RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड, जे रायबो शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरॅसिल ह्या नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असतं. तर ते पहिले 3 DNAमध्ये सुद्धा आहेत. DNAमधला चौथा जो आहे ते थायमिन आहे, आणि इथे चौथा आहे युरॅसिल. तर अशा प्रकारे आपण RNAचे 3 प्रकारही पाहिले, mRNA, tRNA, rRNA. तर एवढा भाग आपण मागील वेळेला पाहिला.
आज आपण पाहणार आहोत आजच्या भागात मेंडेलचे अनुवांशिकतेचे सिद्धांत. काय सिद्धांत मेंडेलने दिले की मातापित्याकडून संततीकडे समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात असं मेंडेल यांचं म्हणणं होतं आणि यावर लक्षणांच्या अनुवांशिकतेचे सिद्धांत त्यांनी तयार केले. असे मेंडेल मॅन ऑफ सायन्स, मॅन ऑफ गॉड म्हटले त्यांना. ग्रेगर जोहान्स मेंडेल त्यांचा जन्म 20 जुलै 1822ला झाला आणि मृत्यू 6 जानेवारी 1884. हे ऑस्ट्रियन वैज्ञानिक होते आणि वाटाण्याच्या झाडावर त्यांनी प्रयोग केला हे पाहण्यासाठी की संततीमध्ये जनुकीय पदार्थ जे आहेत समान प्रमाणात संक्रमित केले जातात हे पाहण्यासाठी त्यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केला आणि त्यांनी दाखवून दिले की या लक्षणांच्या अनुवंशात काही सिद्धांतांचं पालन केलं जातं आणि हे सिद्धांत पुढे त्यांच्याच नावाने मेंडेलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत म्हणून प्रचलित झाले. त्यांच्या कामात महत्त्व इतरांना पटण्यासाठी 20वे शतक उजाडावं लागलं. कळलं तुम्हाला? आणि ह्या पुनर्पडताळणीनंतर आज हेच सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया म्हणून ठरले गेलेले आहेत. तर ह्यांनी हे जे संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात हे सांगण्यासाठी वाटाण्यावर प्रयोग केला. तर वाटाण्यावर प्रयोग केला, काय प्रयोग केला आपण पाहणार आहोत. त्यापैकी अशी कोणती लक्षणं आपल्या मानवामध्ये सुद्धा असतात की जी प्रभावी आहेत आणि अप्रभावी. प्रभावी म्हणजे काय, जी पुढच्या पिढीकडे संक्रमित सातत्याने किंवा आपण काय म्हणूया आपण प्रामुख्याने दिसतात अशी. आणि अप्रभावी लक्षणं म्हणजे काय, जे क्वचित दिसतात, क्वचित रेअरली. आणि जेव्हा ते दिसतात आपण तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे असं आपण म्हणतो. त्यातली पहिली लक्षण बघा, माणसामध्ये दिसणारी काही प्रभावी लक्षणं. पहिलं म्हणजे दुमडणारी जीभ. तुम्ही पण ट्राय करून बघा, आपली जीभ बघायची दुमडते, बरोबर. आणि अप्रभावी लक्षण कोणतं, न दुमडणारी जीभ. बघा बाजूच्या चित्रात दिसते ना, जीभ दुमडत नाही आहे. आणि त्या मुलाचा चेहरा पण बघा कसा दिसतो, मंद जे आपण म्हणतो ना, जी मुलं असतात म्हणजे डाऊन सिंड्रोम त्यांची जीभ जी आहे ती दुमडत नाही. प्रभावी लक्षण मानवामधलं म्हणजे जीभ दुमडणे. दुसरं, हातावर केस असणे. हातावर केस असणं प्रभावी लक्षण. सर्वांच्या हातावर केस असतात आणि जर हातावर केस नाही हे अप्रभावी लक्षण आहे. काळे आणि कुरळे केस. काळे आणि कुरळे किंवा सरळ हे प्रभावी लक्षण आहे. हे सातत्याने दिसून येतं आणि हे मानवातलं मुख्य लक्षण आहे, प्रामुख्याने दिसणारं. आणि रिसेसिव्ह लक्षण. रिसेसिव्ह म्हणजे कोणती, प्रभावी म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. डॉमिनंट म्हणजे जी पुढील पिढीकडे जी संक्रमित होत जातात ते लक्षण. काळे केस, कुरळे केस ही तुम्हाला बहुतेक करून तुम्हाला पाहायला मिळतील. पण पहा, या मुलीचे दाखवल्याप्रमाणे असे स्ट्रेट केस असतात का किंवा भुरे केस असतात का? आजकाल मुली मुद्दामून करून घेतात, कलर करून घेतात भुरे केस दिसण्यासाठी. व नॅचरली असे केस नसतात. आणि जर असेल तर एखादं क्वचित एखाद्यामध्ये असू शकतात. त्यामुळे हे अप्रभावी लक्षण आहे मानवातलं. त्यानंतर अटॅच इयरलोब अँड फ्री इयरलोब. कानाची पाळी आपली मोकळी असते बघा, कानाची पाळी, आणि चिकटलेली पाळी जी आहे ते अप्रभावी लक्षण आहे. अटॅच इयरलोब पहिल्या चित्रात आहे, चिकटलेली पाळी ही जास्त दिसत नाही अशी खाली, अशी पाळी मोकळी असते बघा ही. कळलं? तर ही आहेत मानवातली प्रभावी आणि अप्रभावी वैशिष्ट्ये. पण मानवावर प्रयोग आपण करून नाही पाहू शकत ना, म्हणून मेंडेलने कोणावर प्रयोग केला, वाटाण्यावर. वाटाणा ह्या वनस्पतीवर त्याने प्रयोग करून पाहिला. मग वाटाण्याच्या झाडाची 7 परस्पर विरोधी लक्षणे कोणती आहेत? परस्पर विरोधी म्हणजे प्रभावी आणि अप्रभावी. पहिलं लक्षण, बीजाचा आकार गोल आणि सुरकुतलेली पण बी असते वाटाण्याची, लक्षात ठेवा. पण ते जास्त नाही, रेसिसिव्ह आहे, क्वचितच दिसतात आपल्याला. आपण बघा घरी आपण वाटाणा आणतो, पिवळा असतो नाही का, पिवळा असेल किंवा हिरवा असेल तर मोस्टली वाटाणा पिवळाच असतो, बरोबर ना. मटारचा हिरवा असतो, परंतु जे पिवळे वाटाणे आपण भिजत घातल्यावर आपल्याला दिसत बघा, आपण ज्याचं सांबार बनवतो ते पिवळे वाटाणे असतात, गोल असतात. हिरवं वाटाणा हे प्रभावी लक्षण नाही, अप्रभावी आहे. फुलांचा रंग बघा वाटाण्याचा जांभळा असतो, पांढरा हे अप्रभावी आहे. पूर्ण भरलेली, आता शेंग बघा, वाटाण्याची शेंग पूर्ण भरलेली कशी आहे ती, आणि अप्रभावी चपटी शेंग. शेंगेचा रंग हिरवा, अप्रभावी पिवळा. फुलाची जागा बघा कशी आहे ती, कोणामध्ये आहे, कळलं ना. म्हणजे आपण जर म्हणतो ना मोड जो असतो, मुकुल असतो त्या ठिकाणी आहे बघा. आणि अप्रभावीमध्ये टोकावर फुलं आहेत, खोडाची उंची उंच असतात आणि अप्रभावी बुटकी.
ही वेगवेगळी लक्षणे आहेत, प्रभावी आणि अप्रभावी. म्हणजे प्रभावी लक्षणं ही सतत तुम्हाला दिसतील, कळलं की नाही, आणि अप्रभावी लक्षणं क्वचितच एखाद्या वाटाण्याच्या झाडामध्ये तुम्हाला रोपामध्ये दिसून येईल. मग ह्या प्रयोग करण्यासाठी काय केलं मेंडेलियाने, ही जी 7 लक्षणे होती ना, त्यातलं पहिली पद्धत एकसंकर संततीचा प्रयोग, मोनोहायब्रिड क्रॉस. ह्यामध्ये त्याने काय केलं, ही विरुद्ध लक्षणातली एक जोडी घेतली, एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये संकर घडवून आणला आणि ह्या ज्या प्रकारच्या संकराला एकसंकर मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे एक मोनोहायब्रिड म्हणजे एकच, इथं 7 लक्षणामध्ये एकच कुठलं तरी लक्षण घेतलं त्याने आणि त्या लक्षणावरून त्यांनी काय केलं, पाहिलं की कशाप्रकारे त्याची संतती किंवा त्यापासून होणारं रोप जे आहे ते कसं तयार होतं. उदाहरणार्थ एक लक्षण म्हणजे आपण समजा उंच झाड आणि बुटकं झाड, जे शेवटचं लक्षण आपण पाहिलं ना 7 लक्षणापैकी, खोडाची उंची, उंच आणि बुटकी, ते एक लक्षण घेतलं. एक उंच झाडाचं प्रभावी लक्षण असलेलं आणि बुटकं जे झाड आहे वाटाण्याचं ते अप्रभावी लक्षण, असं ही एक जोडी घेऊन त्यांनी काय केलं, प्रयोग करून बघितला आणि त्या प्रयोगावरून त्यांना काय आढळलं आपण पाहणार आहोत. हे बघा, हे उंच असणारं झाड आणि बुटकी उंची असणारं झाड हे प्रभावी लक्षण आहे, अप्रभावी लक्षण आहे. आणि त्यांनी प्रयोग करण्यासाठी जी पद्धत वापरली पनेट स्क्वेअर मेथड म्हणतात, त्या पनेट स्क्वेअर मेथडने कशाप्रकारे संतती निर्माण झाली ती पाहूया आपण. आता ही जी पहिली पिढी आहे, पहिली पिढी जनक पिढी म्हणजे पॅरेंट्स म्हणून याला P1 म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, P1. आता पनेट स्क्वेअर पद्धतीने कशाप्रकारे त्याने निर्माण केलं ते पाहूया आपण. एकसंकर संततीचा प्रयोग, जनक पिढी P1. जनक पिढी P1मधून त्यांनी 2 रोपं घेतली. स्वरूपविधा, स्वरूपविधा म्हणजे काय माहिती आहे, त्या झाडाचं बाहेरून दिसणारं रूप. स्वरूपविधा म्हणजे काय, सजीवाचं बाह्य रूप किंवा सजीवामध्ये दृश्य वैशिष्ट्ये दिसणारं काय, तर ह्याचं दिसणारं वैशिष्ट्य काय आहे, तर सजीवाचं उंची, बरोबर, किंवा त्या झाडाची उंची, बुटकी आणि उंच, ही झाली स्वरूपविधा. तर ही 2 झाडं त्यांनी, एक उंच आणि एक बुटकं झाड घेतलं आणि त्यानंतर त्यांचा युग्मक. आता त्यांचा जनुकविधा काय असणार उंच झाडाचं. आता या ठिकाणी तुम्ही मागील तक्त्यात पाहिलं असेल कॅपिटल आणि स्मॉल अक्षरं दिलेली होते. कॅपिटल अक्षरं जे प्रभावी लक्षणं जे आहेत की नाही, जनुकांची जी प्रभावी लक्षणं, त्याला त्यांनी इंग्रजी कॅपिटल लिटीतील अक्षरं दिली व अप्रभावी जी जनुकं आहेत त्यांना त्यांनी छोटी अक्षरं दाखवली. तर मी या ठिकाणी उंच झाड म्हणजे टॉल, त्या उंच झाडासाठी कॅपिटल टी 2 अक्षरं त्यांनी दाखवली, कारण जनुकं ही जोडीने असतात ना, गुणसूत्र जोडीने असतात म्हणून. आणि शॉर्टसाठी त्यांनी स्मॉल टी दिली. ही 2 अक्षरे त्यांनी दिलेली आहे. हे जे आहे जनुकांची जोडी जी आहे, युग्मक निर्मिती जेव्हा होते म्हणजे जेव्हा फलन व्हायचं आहे तर पहिले एकपेशीय युग्मक तयार होतात ना, हा युग्मक निर्मिती जेव्हा ते वेगवेगळे होतं आणि त्यामुळे कॅपिटल टी आणि स्मॉल टी असणारे 2 हे युग्मक या ठिकाणी तुम्हाला तयार झालेले दिसतील. बघा, हे दिसते तुम्हाला, कॅपिटल टी जोडी आहे आणि बुटक्याची स्मॉल टी आहे. हे युग्मक दोन्ही वेगळे झाले, एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी. ठीक आहे. आणि यांचं फलन झालं समजूया आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टीपासून, आणि त्यांचं फलन होऊन एक पहिली पिढी तयार झाली. बघा, पहिली पिढी F1 ही आहे त्यांची पहिली पिढी. आणि पहिल्या पिढीमध्ये आता कसं तयार होणार, इकडचं एक युग्मक आणि इकडचं एक युग्मक, त्यामुळे कॅपिटल टी स्मॉल टी असं एक झाड तयार झालं किंवा असं रोप तयार झालं. आणि ह्या रोपाची उंची जास्त मिळाली. ह्या रोपाची उंची काय मिळाली, जास्त मिळाली. कारण F1 ह्या पिढीतील निरीक्षणावरून काय दिसून आलं की उंच झाडातील घटक बुटक्या झाडातील घटकापेक्षा प्रभावी असणार, कारण प्रभावी लक्षण आहे ना ते. आणि त्यामुळे उंच झाडातील घटक प्रभावी असल्यामुळे तुम्ही म्हणाल तिथे स्मॉल टी पण आला आहे F1मध्ये, पण उंच झाडातील घटक प्रभावी असल्यामुळे जे झाड तयार झालं ते उंचच तयार झालं. कळलं तुम्हाला, ते झाड उंच तयार झालं. त्यामुळे F1 पिढीतील सर्व झाडे उंच आली, पण बुटक्या झाड तयार होऊ शकतं नंतर, कारण त्या स्मॉल टी आहे. कळलं ना, ते बुटक्या झाडाला कारणीभूत असे घटकही आहे. आणि त्यामुळे ह्या पिढीमधील जे आहेत जनुकविधा म्हणजे F1 पिढीतील झाडांची स्वरूपविधा जरी उंच असली तर जनुकविधा मिश्र आहे. जनुकविधा म्हणजे जे जनुक जीन्स आहेत ना ते मिश्र आहेत. बघा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी
समजलं. आणि त्यामुळे ह्या जनक पिढीतील उंच झाडांची जनुकविधा कॅपिटल टी असून एकच प्रकारची कॅपिटल टी युग्मके तयार होतात. पण F1 पिढीमध्ये काय आलं आता कॅपिटल टी स्मॉल टी आहे ना, त्यामुळे त्यांचा संकर जेव्हा आपण करू तेव्हा नंतर कशा प्रकारची झाडं तयार होतील ते आता आपण पाहूया पुढच्या भागामध्ये. इथे तर आता इथे काय केलेलं आहे त्याने, इथे आता हे झाड तयार झालं बरोबर, कॅपिटल टी स्मॉल टी उंच असलेलं. आता दुसरी पिढी ही झाली पहिली पिढी. दुसरी पिढी F1चं त्यांनी स्वयंपरागण केलं. स्वरूपविधा काय, दोन्ही ही उंच झाडं आहेत ना, कॅपिटल टी स्मॉल टी दोन उंच झाडे घेतली, त्यांचं फलन करायचं, हे त्यांचं स्वरूप आहे उंच. जनुकविधा अशी आहे, पण ही जनुकं जी आहेत ती युग्मकं त्यांच्या युग्मक निर्मितीच्या वेळी वेगवेगळी होतात. त्यामुळे ही दोन वेगळी झाली, ही दोन वेगळी झाली. आणि आता दुसऱ्या पिढीमध्ये कशी झाडं तयार झाली पाहूया आपण. पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक. पुयुग्मक दोघांमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी आहे, स्त्रीयुग्मक पण दोन आहेत ना, मग अशामध्ये एक एकच होते. आता इथे 1 2 3 4 झाले. आता इथे या दोघांपासून एकच उंच झाड तयार झालं. आता यांच्यामध्ये क्रॉस कनेक्शन होणार आहे ना, बरोबर ना, मोनोहायब्रिड क्रॉस होणार आहे. कसं होणार आहे बघा, हा कॅपिटल टी त्यांचा क्रॉस कॅपिटल. त्यामुळे कॅपिटल ही झाडं उंच असणार आहेत. मग कॅपिटल टी स्मॉल टीचं पण झाड उंचच आहे पहा. आता ह्या टीपासून कसं होणार, कॅपिटल टी आहे ना, प्रभावी जनुकं जे आहेत त्यांचा प्रभाव जास्त असणार आहे. त्यामुळे कॅपिटल टी स्मॉल टी आहे, जरी ते स्मॉल असलं तरी ही झाडं उंचच असणार आहेत. आणि हे जे हा स्मॉल टी आणि हा स्मॉल टी यांच्या संयोगाने स्मॉल टी म्हणजे ही झाडं मात्र दोन्ही स्मॉल असल्यामुळे बुटकी असणार आहेत. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे किती बघा, या ठिकाणी उंच झाडं 3 प्रकारची तयार झाली आहे, बुटकी मात्र 1 प्रकारची तयार झालेली आहेत. समजलं का तुम्हाला त्या चित्रामध्ये तुम्हाला. म्हणजे इथे तुमच्या हे लक्षात, आपण पुन्हा जरा मागे जाऊया. ही जे झाडं जी आहेत कशी तयार झाली बघा, इथे ह्यामध्ये उंच जी आहेत ती 3 प्रकारची, ही पूर्ण 25%, हे 50% आणि स्मॉल टी आहेत ती 25%, बरोबर. म्हणजे 3:1 प्रमाणात तयार झालेली आहेत. उंच झाडे 3 प्रकारची आणि बुटकं 1 प्रकारचे. म्हणजे स्वरूपविधा 3:1 आहे, पण जनुकीय गुणोत्तर काय, 1 कॅपिटल टी, 2 कॅपिटल टी स्मॉल टी आणि 1 कॅपिटल टी, म्हणजे 1:2:1 अशी त्यांची जनुकविधा आहे. हे तुम्हाला ह्या तक्त्यामध्ये दिसून येतं. अजून त्या प्रकारचं आपण उदाहरण बघूया. एक बघा, जांभळं फूल आहे आणि हे काय सफेद फूल आहे. ॲलिस या नावाचं फूल आहे, पर्पल फ्लावर आणि व्हाईट फ्लावर, प्रकार एकच आहे. हे प्रभावी लक्षण आहे आणि हे काय अप्रभावी आहे. त्यामुळे अप्रभावीला स्मॉल दिले आणि प्रभावीला कॅपिटल दिले, हे मगाशीच सांगितलं. ह्यांचं हायब्रिड केलं, कॅपिटल पी स्मॉल पी, प्रभावी कॅपिटल असल्यामुळे हे फूल बघा जांभळंच झालं, बरोबर. आता त्यांचं आपण पुन्हा जेव्हा त्यांचं हे जे आहे F1 जनरेशन, याचं आपण पुन्हा जेव्हा आपण संकर करायला जाऊ त्यावेळेला काय होणार आहे, कॅपिटल पी आणि स्मॉल पी पासून कशी होणार आहेत मगाशाप्रमाणेच बघा. कॅपिटल पी स्मॉल पी, ते सुद्धा जांभळं असणार आहे कारण प्रभावी घटक कॅपिटल आहे. इथेही प्रभावी घटक कॅपिटल आहे आणि ही स्मॉल आहेत. म्हणजे मगाशाप्रमाणे जिनोटायपिक रेशो येणार आहे. फिनोटायपिक म्हणजे स्वरूपविधा गुणोत्तर 3:1 पर्पल व्हाईट, पण जेनोटायपिक म्हणजे जनुकविधा रेशो 1:2:1. लक्षात आलं तुमच्या. हे पण दिले बघा, पर्पल येलो आणि पर्पल ग्रीन, याचा पुन्हा तसाच तक्ता आहे आणि त्यामध्ये 3 प्रकार दिले, प्युअर, हायब्रिड आणि प्युअर. म्हणजे प्युअर जे आहेत कॅपिटलवाले ते 25% रोपं तयार होतात संततीमध्ये. हायब्रिड येलो जी आहे त्यामध्ये, जसं या ठिकाणी हायब्रिड 2 जांभळी आहेत ती 50% आणि प्युअर ग्रीन म्हणजे जी अप्रभावी आहेत की नाही ती 25% तयार होतात. अशा प्रकारे हा एकसंकर, मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग आहे. दुसरा आता द्विसंकर पद्धत. द्विसंकरमध्ये त्यांनी काय केलं, की द्विसंकर पद्धतीमध्ये मेंडेल यांनी विरोधी लक्षणांच्या 2 जोड्या घेतल्या. एकापेक्षा जास्त लक्षणाच्या जोड्या एकाच वेळी घेऊन त्यांनी संकरणाचे प्रयोग केले. इथेही त्यांनी वाटाण्याच्या झाडावरच प्रयोग केला. त्यात त्यांनी काय केलं, तर वाटाण्याच्या झाडाचे आपल्याला माहिती आहेत ना, जी लक्षणं आपण पाहिली, प्रभावी लक्षणामध्ये गोल वाटाणे आणि सुरकुतलेले वाटाणे, बरोबर, आणि पिवळे वाटाणे आणि हिरवे वाटाणे, म्हणजे 2 गुणधर्म एकत्र घेतले. मग असे आपण उंची हे एकच घेतलेलं शेवटचं लक्षण. आता त्यांनी गोल आणि पिवळे, म्हणजे गोल म्हणजे RR कॅपिटल RR आणि पिवळे म्हणजे कॅपिटल YY, बरोबर, इथे लिहिलं आहे बघा RR YY. आणि दुसरं कुठलं सुरकुतलेलं म्हणजे स्मॉल r
आणि हिरवे स्मॉल वाय यांचा संकर घडवून आणला. म्हणजे बीजांचा रंग आणि प्रकार म्हणजे आकार जो आहे ना, ही दोन लक्षणं असल्यामुळे याला द्विसंकर पद्धत असे म्हणतात. तर पाहूया आपण ही पण जे पनेट स्क्वेअर मेथड आहे त्याच पद्धतीने द्विसंकर पद्धतीमध्ये कशा काय प्रकारे केले आपण पाहूया. पहिली पिढी जनक पिढी, गोल आणि पिवळे वाटाणे. पहा इथे दाखवल्या चित्रामध्ये गोल व पिवळे वाटाणे, राऊंड अँड येलो, आणि रिंकल आणि ग्रीन. रिंकल म्हणजे सुरकुतलेले आणि ग्रीन. आता ही त्यांची स्वरूपं, हे झालं स्वरूप. जनुकविधा काय त्यांच्यामध्ये, जनुक इथे बघा RRYY आणि स्मॉल पुन्हा RRYY. मग ह्यांचे युग्मक काय असणार, याच्यातून युग्मक काय येणार, कॅपिटल R कॅपिटल Y, स्मॉल y. हे दोनच असणार, युग्मक दोनच असतात ना, पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक. ठीक आहे. आणि त्यांचं संकर झाला बघा. संकर होऊन काय आलं आहे, कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल y. हा कसा असणार आहे वाटाणा, कॅपिटल R आणि स्मॉल y प्रभावी घटकांचा परिणाम असणार आहे. त्यामुळे पहिली जी संकर तयार होणार आहे, संकर झाल्यानंतर किंवा आपण फलन झाल्यानंतर राऊंड येलो म्हणजे गोल पिवळे वाटाणे तयार होणार. गोल आणि पिवळे, कारण हे प्रभावी लक्षण आहे. आणि त्याचं पुन्हा जेव्हा त्यांनी ह्या गोल पिवळे वाटाण्याचं पुन्हा स्वयंपरागण केलं तेव्हा आता इथे बघा ना, ह्याच्यात 4 अक्षर आहेत ना, त्यामुळे काय निर्मिती होऊ शकते तर आपण सांगू शकत नाही. बरोबर ना. पाहूया आपण, म्हणजे ज्या द्विसंकर क्रॉस हायब्रिड क्रॉस पद्धतीने पाहूया आपण. F1चं स्वयंपरागण गोल पिवळे वाटाणे, ह्या दोघांपासून गोल पिवळे तयार झाले ना. आता पुढे सगळेच गोल पिवळे होतील असं सांगू शकत नाही. हा माझा हेतू होता, कारण त्यामध्ये स्मॉल r पण आहे, स्मॉल y पण आहे. युग्मकं किती तयार झाली बघा, याच्यावरून 2 तयार झाले, कॅपिटल R कॅपिटल Y, कॅपिटल R बरोबर स्मॉल y, स्मॉल r स्मॉल y, नंतर स्मॉल r स्मॉल y दोन्ही. त्याचप्रमाणे इथे सुद्धा. आणि ह्यांचं जेव्हा फलन झालं त्यावेळेला कशा प्रकारे रोपं तयार होतात पाहूया पुढच्या चित्रात. डायहायब्रिड क्रॉसमध्ये बघा दुसरी पिढी F2 जी आहे ती पिढी कशी तयार झाली पहा बरं. मगाशी जे आता मगाशी आपण लिहिले होते पूर्ण पुयुग्मक एका ठिकाणी लिहिले मी सगळे, कॅपिटल R कॅपिटल Y, कॅपिटल R स्मॉल y, नंतर उलट स्मॉल r कॅपिटल Y दोन्ही स्मॉल. पुन्हा हे स्त्रीयुग्मक आहेत. फलन बघा, याला आणि याला तुम्ही जोडा, तुम्हाला मी इथे दाखवते. हे बघा, हे 2 जोडून हा तयार झाला, कॅपिटल R कॅपिटल Y तो सर्व कॅपिटल. हे 2 जोडले त्यामध्ये एक स्मॉल y, हे 2 जोडले त्यात एक स्मॉल r आहे, हे 2 आपण जोडले त्यात 2 स्मॉल आहेत. आणि ह्यामध्ये बघा तशीच ही पूर्ण ही लाईन आणि ही लाईन समान आहे बघा. इथे बघा आता 2 कॅपिटल आहेत, इथे पण 2 कॅपिटल आहेत, इथे 3 स्मॉल आहेत. प्रत्येक ठिकाणी बघा जास्त मेजॉरिटी कोणाची बघा, ज्याची मेजॉरिटी ती लक्षणं त्या लक्षणाची वनस्पती जास्त तयार होणार. तुम्हाला बाजूला चित्र दाखवले बघा. त्यासाठी कॅपिटल जास्त आहेत, कॅपिटल म्हणजे प्रभावी लक्षण. जिथे कॅपिटल जास्त आहेत त्या ठिकाणी काय झालेलं आहे, पिवळे वाटाणे तयार झाले आहेत. गोल आणि पिवळे बघा, ही पूर्ण लाईन, आडवी लाईन आणि उभी लाईन पूर्ण झाली बरोबर. त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये बघा, दुसऱ्या लाईनमध्ये इथे कॅपिटल R कॅपिटल Y दोघं होतं, त्या ठिकाणी त्या पिवळा वाटाणा तयार झाला आहे. इथे सुद्धा कॅपिटल R कॅपिटल Y पिवळा वाटाणा तयार झाला बरोबर. त्यानंतर कॅपिटल 2 स्मॉल y असल्यामुळे हिरवा वाटाणा तयार झाला. इथे सुद्धा 2 स्मॉल y असल्या इथे हिरवा वाटाणा तयार झाला, 2 स्मॉल y हिरवा वाटाणा तयार झाला. इथे R 2 स्मॉल आले त्यामुळे सुरकुतलेले तयार झाले हे सर्व इथले. तर पाहूया आपण आता राऊंड येलो बघा, गोल पिवळा वाटाणा किती तयार झालेत बघा. इथलं चित्र बघा, हे चित्र बघा आणि आकडे बघा. हे 4 5 6 7 8 9 गोल पिवळे रोपं तयार झाली ह्यावरून. नंतर गोल आणि हिरवी किती तयार झाले, 3च, ज्यांच्यामध्ये y आहे ना ती हिरवी तयार झाले 3. त्यानंतर सुरकुतलेली पिवळी कोणती तयार झाली बघा, सुरकुतलेली पिवळी बघा या ठिकाणी आहेत बघा, हे आहेत ना 1 2 3 ह्या पट्ट्यामध्ये तयार झाले. आणि सुरकुतलेली हिरवी अगदी शेवटचा म्हणजे हा जो कॉर्नर जो आहे त्यामध्ये सुरकुतलेली तयार झालेली आहेत, कारण ही अप्रभावी लक्षणे आहेत. म्हणजे प्रभावी लक्षणे आहेत त्यांचे जी रोपं आहेत ती जास्त प्रमाणात तयार झालेली आहेत. म्हणजे ह्यामध्ये फिनोटायपिक म्हणजेच काय, स्वरूपविधा रेशो काय बघा, 9:3:3:1. 9 जी आहेत ती गोल पिवळी, नंतर गोल हिरवी 3, सुरकुतलेली पिवळी 3 आणि सुरकुतलेली हिरवं एकच जे रोप आहे
ते तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मेंडेलने एकसंकर व द्विसंकर पद्धतीने दाखवून दिलं की मातापित्यांची समान लक्षणे जी आहेत ती पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात. हे आपण या भागात पाहिलेलं आहे. तर आज आपण या भागात इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील.